नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत अंबरनाथ येथील चिखलोली सर्वोदय नगर या परिसरामध्ये. आणि तुम्ही बघताय माझ्या मागे एक भव्य आणि सुंदर अशी सोसायटी आहे. आणि आपल्या आजच्या या सोहळ्यामध्ये या सोसायटी मधल्या सगळ्या सख्या सहभागी होणार आहेत. तेव्हा बघूया आजच्या आपल्या भागामध्ये कोण होते हुकमाची राणी. आणि त्यासाठी मी सगळ्या ताईंना विनंती करतो, ताईंनो इथे कोणीच दिसत नाही. मला वाटतं सोहळ्याच्या ठिकाणी सगळ्या जमलेल्या असतील. तेव्हा चला तुम्ही माझ्यासोबत, चला लवकर. हा ताई, ताई आलो मी. हा हा सासर माहेर, सासर माहेर, सासर माहेर. तुम्ही सुरू पण केलं हे, ठीक आहे. हो हो, क्या बात हो, व्हेरी गुड. नमस्कार, कसं चाललंय? सगळं व्यवस्थित सगळं? अच्छा. हो, हे काय करताय तुम्ही? हे काय करताय? हे आता घेऊन नाही जायचंय. हे बघा, हे बघा, काय तुम्हाला सगळ्यांना सांगतो सख्यानं, हे बघा सांगतो काय आहे तुम्हाला. हे सगळं मिळणार आहे, हा माहेरचा आहेर मिळणार आहे. पण त्याच्यासाठी आधी खेळावं लागणार आहे. खेळल्यानंतर त्याच्यामध्ये हुकमाची राणी व्हावं लागणार आहे, जी विराजमान होणार आहे आपल्या ह्या मानाच्या खुर्चीवर. ती दिसते ना? हा, चला आपल्या पहिल्या खेळासाठी कोण आहेत त्या 10 ताई? कोण आहेत? त्याने हात वरती करायचं. आम्हीच आहोत, आम्ही आहे. अच्छा, तुम्हीच आहेत का? चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. हा, हाताने घेऊन जायचं आहे. हा, नंतर. हा, ओके, चला 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 लवकर चला. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं आणि शुभेच्छा सुद्धा तुम्हाला. आता शुभेच्छा का असं विचार का बरं सांगतो का, तर तू विचारलेस म्हणून सांगतो. हा, तर त्या शुभेच्छा अशासाठी की तुमच्यापैकी 6 ताई आहेत ज्या जाणार आपल्या पुढच्या खेळामध्ये, आणि 4 ताई बाद होणार आहे. 4 सख्या बाद होणार आहे. बाद होणार आहेत. हा, तर आपल्या पहिल्या खेळाचं नाव आहे, तुम्ही लहानपणापासून संगीत खुर्ची खेळत आले आहेत, पण आपली ही संगीत खुर्ची थोडी वेगळी आहे मावशी. हा, तर ती अशी की संगीत सुरू झाल्यानंतर सगळ्या सख्यांनी कंपल्सरी नाचत नाचत फिरायचं. हा, चालायचं किंवा धावायचं नाही. बरं, खुर्च्यांच्या मधून फिरायचं नाही. आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संगीत थांबल्यानंतर तुमच्या बाजूची रिकामी खुर्ची तुमच्यापासून थोडी जरी लांब गेली तरी ती खुर्ची तुमच्यासाठी बाद. तुमच्या पुढची रिकामी खुर्ची ती पकडायची. ओके, तयार आहे सगळे? नक्की. चला तर मग सुरू करूया. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. हा, व्हेरी गुड, मस्त. हा, थांबलेला नाहीये. अरे संपलंय म्युझिक. हा, अरे एक तिथे राहिले. लवकर. कशी आली धावत? काय झालं? नाचत राहिलीस आणि खुर्ची गेली. हो, तुम्ही सोबत नाचत होते म्हणून. मी नाचायला लागलो म्हणून तू बाद. हे बरं, हा म्हणजे हरल्यानंतर भावाला दोष द्यायचा.
ठीक आहे, हरकत नाही. पण तुम्ही दोघी बाद झाल्या असल्या तरी पण तुम्हाला असं जाऊ देणार नाहीये, नाराज करणार नाही. सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू आहे. काही आता मी सांगतो तसं बोलायचं. रेडी? ओके. ओय मंडळी, ओय मंडळी, ओय 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 मंडळी, ओय 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 मंडळी, हा इथं लक्ष द्या. इथं लक्ष द्या. आता तुम्हाला सांगते, आता तुम्हाला सांगते, 8 ताई हायती 8 ताई हायती, पण खुर्च्या आहेत 6. पण खुर्च्या आहेत 6. मग कोण होणार त्या 2 ताई बाद? मग कोण त्यात होणार 2 ताई बाद? मी तर बाई झाले बाद. मी तर झाले बाद. आता काय उपयोग? आता काय उपयोग? कोणी जिंकू दे कोणी हरू दे, मला काय. नाही नाही, असं कसं? माझ्या सगळ्या मैत्रिणीच आहे, कोणी पण जितलं तर आमचंच आहे. कोणी पण जिंकलं तर आमचंच आहे. बरोबर, त्यासाठी त्यासाठी म्युझिक म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज बजाओ. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. तुझे बांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय. तुझे बांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय. तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाय. तेरे मुंबई के नखरे Very good, क्या बात है, ओहो. मस्त डान्स आहे ताई. क्या बात आहे, ओहो. हा, लवकर 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 बसून घ्या. हा, पहिल्यांदा बाद झाल्यावर एक ताई हसते एवढी. ती कशी येत होती? हा, म्युझिक थांबल्यानंतर तिची रिॲक्शन बघा. गेली 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 गेली. अगं गेली दिसते तर धाव तरी जरा. सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू आहे. आणि आपल्या ह्या पहिल्या खेळातून 6 ताई गेलेल्या आहेत. आपल्या पुढच्या खेळाकडे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि काही ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या दुसऱ्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय. खूप छान, आणि हा आमचा माहेरचा आहेर कसा वाटतोय? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतोय. काय हवेत, इंडक्शन की मायक्रोवेव्ह? मायक्रोवेव्ह बरं, इंडक्शन आहे घरी, नाही, मायक्रोवेव्ह आहे, नाहीये, दोन्ही नाहीये. दोन्ही नाही. म्हणजे मायक्रोवेव्ह तो जिंकायचा. जिंकायचंच आहे. आपण त्यासाठी हुकमाची राणी व्हावं लागेल. हो, किती वर्ष झालेत लग्नाला? 10 वर्ष होतील. 10 वर्ष. ओके. बरं ताई, तू सासरी आलीस. सासरी आल्यानंतर असं कुठला पदार्थ सासरचा बनवताना तो फसलाय? खिचडी झाली, आम्हाला साबुदाण्याची खिचडी. काय झालं होतं नेमकं? पण खूप चिकट झालेली, बरोबर झाली खूप नव्हती. चिकट झाले हो. होते. हा ताई, तुझं नाव सांग बरं. सविता सोनवणे. काय आवडेल तुला, मायक्रोवेव्ह आवडेल की इंडक्शन? कुठलंही चालेल मला, असं काही नाहीये. बरं, कुठलंही चालेल. हा, मी आलो तेव्हा बघितलं त्या मायक्रोवेव्हला चिटकूनच होती तिथं. हा, तुम्ही बघत होते. अच्छा, ते बघत होते खरं आहे की खोट आहे. हा, का नुसताच आपला खोका ठेवलाय? खरं आहे, खरं आहे ते. ओके. पण हुकमाची राणी झालीस तर अर्थातच तुला मायक्रोवेव्ह नक्की. मिळणार आहे. खूप छान, एकदा जोरदार तयार झाल्या पाहिजेत. आणि आपण जाऊया आता आपल्या खेळाकडे. आपल्या खेळाचं नाव आहे सासर माहेर. हे सासर माहेर हे हा. सासर माहेर, सासर माहेर, हे हा, हे हा. अरे बाप.
जवळजवळ हुल दिली रे. हा ओके, हरकत नाही. खेळ कळलेला आहे, नाव कळलेलं आहे. खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुम्ही एका सफेद रंगाच्या पट्टीच्या मागे उभे आहात. तर आता तुम्ही जिथे उभे आहात ते आहे सासर आणि हे आहे माहेर. माहेर म्हटल्यानंतर माहेरी उडी मारायची, सासर म्हटल्यानंतर सासरी उडी मारायची. जी ताई चुकेल आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती ताई बाद. हा, अशा 3 ताई बाद होणार आहेत आणि 3 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे आणि त्या 3 ताईंमधूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. ओके, तयार आहेत तुम्ही? सुरू करूया. नक्की. माहेर, सासर, अरे बापरे, माहेर. ये क्या हुआ, कैसे हुआ, ताई बाद झालेली आहेस तू. हा, पण तुला असं जाऊ देणार नाहीये मी. सन मराठीकडून तुला भेट वस्तू. सासर, माहेर, सासर, माहेर, सासर. आता मी तरी काय करू सांग. ताई तू बाद झालेली आहेस, चालेल. पण तुला सन मराठीकडून गिफ्ट. आणि 2 ताई बाद झालेल्या आहेत आणि आता बघूया कोण आहे ती ताई जी बाद होणार आहे. ताई तू बाद होणार आहेस? नाही. नाही. हा ओके, व्हेरी गुड. रेडी. माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, सासर. माहेर, माहेर. पाय तिथे एक तुझा गेला होता त्याच्यामुळे ताई. काय झालं, काय झालं? तोल गेला. असं कसं तोल गेला? असा गेला, पण ताई खेळ आहे त्याच्यामुळे तू बाद झालेली आहेस. आणि आपल्या या खेळातून 3 ताई गेल्यात. आपल्या शेवटच्या खेळाकडे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, कारण या 3 ताईंपैकीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. ओहो, या बात आहे. म्हणजे शेवटच्या खेळाकडे जाण्या अगोदर आपण सुरू करूया पत्र मनातलं या भागाला. म्हणजे स्त्रीचं मन म्हणजे ना भावनांचा कल्लोळ असतो. पत्राच्या माध्यमातून आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्यासाठी पत्राचं वाचन करूया. आजच्या भागामध्ये सुद्धा 10 ताईंकडून आपण पत्र लिहून घेतली, त्यातल्या 2 पत्राचं आपण इथे वाचन करणार आहोत. सगळ्यात आधी आपण ह्या ताईंपासून सुरुवात करूया. प्रिय मम्मी, तुला जाऊन 10 वर्ष होतील. आम्हाला कोणालाच वाटलं नव्हतं की तू एवढ्या लवकर जाशील. मला माहीत आहे तू मला पाहत असशील. आम्हाला सर्वांनाच खूप तुझी आठवण येते. तू होतीस तेव्हा आपण खूप भांडायचो, एकदम सासू सुनांसारखंच भांडायचो. पण आता मी खूप शांत झाले. माझी खूप इच्छा होती तू माझा संसार पाहावा, माझ्या मुलांना खेळवावं, पण आज तू नाहीस. तू आजारी होतीस त्यासाठी मी लवकर लग्न करायला रेडी झाले. पण आता माझं सुख पाहायला तूच नाही आहेस. सगळं आहे आता, पण तुझी कमी कुठे ना कुठेतरी जाणवते. रोज आठवण येते तुझी, पण काय करणार, कोणाला सांगणार. आता तू नाहीस तर मग काहीच नाही आहे. त्या दिवशी रात्री अचानक झोपेत मम्मी मरून हाक मारून उठले मी. असं वाटलं की खरंच तूच समोर होतीस माझ्या. आणि जाग आली तेव्हा कळालं की मी झोपेतच होते आणि तू समोर नव्हतीस. माझ्या सासरी, माझी आई म्हणजे माझी सासू खूप काळजी घेतात माझी. मला कशातच काहीच कमी पडू देत नाही. सासरी खूप चांगले आहेत सगळे. खूप खुश आहे मी, एवढेच सांगेल तुला. फक्त तुझं लक्ष राहू दे आणि तुझा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी राहू दे. असंच लक्ष ठेव. बस एवढंच सांगेल. तुझीच प्रिया. काय झालं होतं आईना? कॅन्सर होतं. पहिलं ऑपरेशन झालं ते 2009ला. त्याच्यातून वाचली, ती बरी झाली आणि केमो वगैरे चालू होते. पण त्याच्यानंतर पुन्हा तिला झालं काही वर्षांनी. मग त्यातून पण बरी होत होती, पण त्यानंतर खूप वाढलं, एक्स्ट्रीम झालं. मग डॉक्टरनी सांगितलं होतं की 6च महिने असतील राहील करून ती. पण तरी पण तिने खेचत वर्ष काढलं आणि तिची इच्छा म्हणून तिच्यासमोर माझं लग्न व्हावं म्हणून मी लवकर लग्न केलं. माझं 20व्या वर्षी लग्न झालं. काय हरकत नाही, आहे खुश माझ्या सासरी. फक्त मम्मीचीच कमी आहे बस. ताई, पण मला खात्री आहे
की आई जिथे कुठे असतील तिथे नक्कीच खुश असतील, आनंदी असतील. आज तुझा संसार बघून, सुखाचा संसार बघून आणि तिचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. त्याच्यामुळे हो, अजिबात आहेत, काळजी आहेत. करू नकोस. माहिती आहे मला. ती खुश आहे, आनंदी आहे. हो. एक छानसं स्माईल देऊ. या ताईंशी बोलूया आपण. हो. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव सारिका. सारिका ताई, कोणासाठी पत्र मी लिहिलं? हे पत्र माझ्या सासूबाईंसाठी लिहिलं आहे. त्यांना आम्ही आई म्हणायचे. आई हा शब्द बोलताना फक्त मन भरून येतं. तुम्ही आम्हाला सोडून जाऊन फक्त 1 वर्ष पूर्ण होत आले, पण तुमची आठवण, भास आजही आम्हाला सतत होतात. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप कष्ट केले. तुमच्या कष्टाचे तुम्ही जे जग तयार केले त्याचा मी भाग आहे, हे मी खूप लकी मानते. आत्तापर्यंत असा कोणताही सण उत्सव आम्ही तुम्हाला सोडून सासरा नाही केला. तुमच्याशिवाय हे घर अपूर्ण आहे. तुम्ही असताना तुमची कधी मी माफी मागितली नाही. आपल्या जेव्हा कधी वाद झाले तर माझ्याकडनं काही चुकी झाली असेल तर मला माफ करा. ताई, सासूबाई जेव्हा होत्या तेव्हा तू कधी त्यांच्यासमोर असं पद्धतीने असं मनातलं व्यक्त केलं होतंस? कधी बोलली होतीस? नाही, असं कधी व्यक्त नव्हतं केलं. कधीच नव्हतं. नाही, पण त्या अचानक आजारी, खूपच आजारी पडत गेल्या. त्यावेळेस त्या आमच्यामधून गेल्या. त्यावेळेस आत्ता समजतंय की नाही का, ती ज्या गोष्टी त्यावेळेस केल्या असतात त्याची खंत आता राहिली नसती. आज सण मराठीने मला जी व्यक्त होण्याची संधी दिली त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. मन मोकळं झालं. हो. जाऊया आता आपण शेवटच्या खेळाकडे. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतं. शेवटच्या खेळात आली आहेस हो, आणि आता हुकमाची राणी होणार आहेस. होणार होणार नक्की. होणार नक्की होणार. खूप शुभेच्छा तुला ताई. Thank you. ताई, कसं वाटतंय शेवटच्या खेळामध्ये आली आहेस तू? खूप छान वाटतंय आणि थोडं टेन्शन पण आलंय. का टेन्शन का आलंय? म्हणजे जिंकायचंय ना. हरकत नाही, पण थोडंफार टेन्शन हे हवंच आहे की नाही. नंतर मग जिंकल्यानंतर मजा येत नाही. हो. ओके, पण मस्त खेळायचं. हो. हा. ताई, काय घेऊन जाणार? मायक्रोवेव्ह की इंडक्शन? इंडक्शन. इंडक्शन घेऊन जाणार, पण जी जिंकणार ना ती मायक्रोवेव्ह घेऊन जाणार आहे. आणि जे इंडक्शन है ना ते जी सेकंड विजेती होती है ना वो लेके जाती है. माइक्रोवेव नहीं मांगता है, इंडक्शन ही मांगता है. फिर हुक्म की रानी नहीं होने का. हूँ ना मैं पहले से ही हूँ. अच्छा, पहले से ही है. जी यहाँ पे आई तब से पहले से ही है. नहीं, गेम में नहीं हूँ अभी. अच्छा. मैं पहले से ही हुक्म की रानी हूँ. अच्छा, हा, ओके ओके. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमच्या घरातल्या हुकमाची राणी आहात. ओके, मग भाऊजीने मायक्रोवेव्ह दिलं तुम्हाला? नहीं नहीं अजयजीने वो दिया? नहीं दिया. नहीं दिया. मैंने ये लिया नहीं. आपने लिया नहीं? फिर क्या दिया भाऊजी ने? वो नहीं बताऊंगी. पण तुम्ही हुकमाची राणी झाला तर तुम्हाला मायक्रोवेव्ह मिळणार आहे. जी. ओके ताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओके, आणि मस्त खेळायचे. खेळ माहितीये हा काय आहे? नाही, काय वाटतं? समोर ताट आहे, हे उलटणं आहे. उलटणं मला आहे, वाटते कार्ड उलटण्याने उतरून ताटात टाकायचे. ताटात टाकायचे. व्हेरी गुड, बरोबर आहे ताई, तुझं बरोबर आहे. पण हे खेळताना तुमच्या तिन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. 1 2 3 म्हटल्यानंतर एका हातामध्ये उलटणं घ्यायचे, एका हातामध्ये ताट घ्यायचे. ओके, आणि जितके पत्ते गोळा करता येईल तितके गोळा करायचे. पण हे असे घेऊन असे टाकायचे नाही व्यवस्थित. आणि हे जे ताट आहे ते असं टेबलाला टच वगैरे करायचं नाही, जवळ आणायचं नाही. एका हातात ताट पकडून ह्या उंचीवरती आणि पत्ते गोळा करून त्या ताटात टाकायचे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पत्ते जी ताई गोळा करेल ती असणार या खेळाची विजेती. 1 2 3. हे सांगायचं नाही, सांगायचं नाही. आणि उलटणं जे आहे ते एकदम मागे सुरुवातीला पकडायचंय, मध्ये किंवा एकदम खाली नाही. व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड, शाबाश, व्हेरी गुड. शेवटची 10 सेकंद. 10 9
3 2 आणि 1 वेळ संपलेली आहे. हा ओके. आणि आता पट्टी काढा. ओके. मला असं वाटते की ह्या 3 ताईंनी जे पत्ते गोळा केलेले आहेत तर कोणाचे जास्त वाटतायत? या ताईंचे ना? या ताईंचे मधलेच आहेत. म्हणजे मग निर्णय देऊन टाकायचे आपण. आपल्या या खेळाची, शेवटच्या खेळाची विजेती आहे हर्षदा ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि आता उपविजेती कोण होते ते आपण बघूया. उपविजेती कोण होते त्यासाठी आपण पत्ते मोजूया. त्याआधी आपण प्रियाताईंचे पत्ते मोजूया. 1 2 40. ये बात. आणि विनीता ताईंनी गोळा केलेले पत्ते आपण मोजूया. 1 3 36 37 37 38 39 40. प्रियाताई आणि विनीताताई यांच्यामध्ये टाय झालेला आहे. तर पटकन आपण सासर आणि माहेर हा आपण खेळ घेणार आहोत. माहेर सासर, माहेर सासर, माहेर माहेर. ओके. सासर माहेर 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 सासर सासर. तुला आम्ही सन मराठीकडून गिफ्ट देणार आहोत. आजच्या भागाची उपविजेती ठरलेली आहे प्रियाताई, जिला मिळतोय सन मराठीकडून खास तिच्या हक्काचा माहेरचा आहेर म्हणजे इंडक्शन. खूप खूप अभिनंदन तुझं. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे हर्षदाताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. ताई तू हुकमाची राणी झालेली आहेस त्यामुळे सन मराठीकडून मिळतोय तुला तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर म्हणजेच मायक्रोवेव्ह. हो हो. अभिनंदन ताई, अभिनंदन. हो हो. बरं तुला हुकमाची राणी झाली आहेस बरोबर. तसा कुठला हुकूम तुला इथे आज सोडावा असं वाटतं की तो सगळ्यांनी पाळला पाहिजे? एका स्त्रीनी दुसऱ्या स्त्रीची सन्मान केली पाहिजे, आदर केला पाहिजे. हा तुझा हुकूम आज सगळे पाळणार आहेत. हो. ओके ताई, पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. मंडळी आजच्या भागामध्ये अतिशय मजा आलेली आहे कारण ही ताई खूप छान खेळलेली आहे आणि हिच्या रूपाने आपल्याला मिळाले आजच्या भागातील हुकमाची राणी. हुकमाच्या राणीचा शोध आपण पुढच्याही भागात घेणार आहोत त्यामुळे बघायला अजिबात विसरू नका. तुमचा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.